तर एकीकडे सिंदखेड राजा तालुक्यातील सायनदेव इथं आयोजित ओबीसी जनगणना एल्गार सभेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 18 पगड जातींनी एकत्र येत जातनिहाय जनगणनेसाठी मोठा लढा उभारण्याचे आवाहन केले। ओबीसी समाजात एकीचा अभाव असल्यामुळे शासनाकडून मागण्या मान्य होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे। सोयंगदेव येथे काल ओबीसी जनगणना एल्गार सभा झाली। यावेळी हाके बोलत होते। ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी राज्यभर 100 सभांचा एल्गार पुकारण्यात आला असून या अभियानाची सुरुवात सोयंगदेव येथून करण्यात आली। हाके यांनी भाषणात राज्य सरकार आणि विविध राजकीय घडामोडींवर टीका करत ओबीसी समाजातील एकतेचा अभाव हा मोठा प्रश्न असल्याचं सांगितलं। हा देश आपला, हे राज्य आपलं, मग आपण बेदखल का? कारण आपण एक संघ नाही, असं ते म्हणाले। डॉक्टर आंबेडकर यांनी 1946 मध्ये जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती। इंग्रजांच्या काळात जनगणना झाली, मात्र त्यानंतर जातीनिहाय जनगणना झालेली नाही। शासन केवळ आश्वासन देत असून अद्यापही या संदर्भात शासन निर्णय काढला नाही, असा आरोप त्यांनी केला। आज आपलेच ओबीसीचे अनेक मंत्री सत्तेमध्ये ओबीसीचे मंत्री सुद्धा बाग्याची भूमिका घ्यायला लागलेत। ओबीसीची जातनिहाय जनगणना करा म्हणायला सुद्धा कोणी तयार नाही। फक्त सरकारची बाजू घ्यायची आणि कुठेतरी ईडीच्या दबावापोटी, सीबीआयच्या दबावापोटी ओबीसीचा आवाज त्यांनी बंद करून टाकलेला आहे। परंतु जर ओबीसीची हत्या होत असेल तर ओबीसीच्या मंत्र्यांनी सुद्धा आता बोललं पाहिजे। आम्ही त्यांच्याकडे आशेनं बघतोय, समाज त्यांच्याकडे आशेनं बघतोय। राज्यात बलाढ्य ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा आता ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी म्हणून ताकदीनं बोललं पाहिजे। यूपीएससीच्या यादीमध्ये पोरं दिसायला लागलेत, आता आपली एमपीएससीच्या यादीमध्ये दिसायला लागलेत। आमदार खासदार ताकदीनं पुढे यायला लागलेत। ओबीसी मध्ये फूट पाडली जाणार आहे। पहिलं धनगरांना बाजूला काढा। एसटी हाके एसटीवर का बोलत नाही? तुझ्या जातीचं बघ, ही बघा तिला एक माणूस काय म्हणतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ह्याच्या जातीचं बोलत नाही, ओबीसीवर बोलतोय, ह्याच्या जातीचं बोलत नाही। अरे धनगर ओबीसी मध्ये नाही ओबीसी मध्ये सगळ्यात जास्त क्वांटम धनगर घेतो। त्याच्या लोकसंख्या काय ठरला असेल त्यावेळी विजय एनटी डी मध्ये हा म्हणतो ह्याच्या जातीचं ह्यानं बघाव की, म्हणजे मला बाजूला काढायचं। त्यांनी आंदोलन पण उभं केलं। बघितलं तुम्ही सगळ्या माणसांनी, ज्याची विचाराची आणि गावगाड्यातल्या व्यवस्थेमधल्या हर एक माणसाची, संविधानाची, कार्यकर्त्याची मांड पक्की आहे, त्याला असल्या गोष्टीने फरक नाही पडत। आम्ही आलो इथं, संध्याकाळी अजून एक सभा घेऊ, उद्या एक घेऊ, उद्या संध्याकाळी एक घेऊ, 24 तारखेला सोलापूरला आहे, आम्ही पळतोय। पण एक लक्षात ठेवा, सोशल मीडियाचा जमाना आहे। तुम्ही आम्ही जर मनावर घेतलं, आम्ही किती टक्के आहोत मी लिहून देतो, लिहून। ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, त्याने एकदा सेन्सस करायचा आपल्या भागाचा। ज्याला झेडपी मेंबर व्हायचंय, या भागामध्ये कोण किती कसं लिहून काढायचं कागदावर। कशाला सरकारची कास्ट वाईज सेन्ससची वाट बघायची?